मुंबईच्या विलेपार्ले येथील जैन समाजाचे पार्श्वनाथ भगवान मंदिर हे कायद्याचा गैरवापर करून उद्ध्वस्त केल्याप्रकरणी तसेच जैन साधूंवर झालेला हल्ला आणि जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत या सर्व घटनांना दोषी असणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी पिंपळनेर येथील जैन समाजासह सर्व समाजातील ग्रामस्थांनी काढलेल्या मूक मोर्चात व्यक्त केली। पिंपळनेर येथील सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील सटाणा रोड, बसस्थानक चौफुली, बाजारपेठ, खोलगल्ली, गांधी चौक व अपर तहसील कार्यालय या प्रमुख मार्गावरून हा मूक मोर्चा काढून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी जैन समाजाच्या प्रमुखांनी पिंपळनेरचे अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना लेखी निवेदन देऊन या घटनांशी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत या सर्व घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। पश्चिम बंगालमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। अपर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की जैन समाज हा अहिंसक असून संयमाने काम करणार आहे। जैन समाजाच्या भावनांना चहूबाजूंनी ठेच लागत असून या सर्व घटनांच्या व झालेल्या हल्ल्याच्या मुळाशी जाऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी जैन समाज बांधव, जैन समाजातील महिला वर्ग तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। पिंपळनेर शहरातील आज सकल जैन समाजाने जो हा मूक मोर्चा काढला त्याच्या मागचा हेतू असा की दिनांक 18 रोजी मुंबई विलेपार्ले येथे आमच्या जैन समाजाचं जैन मंदिर हे BMC याने एक कठोर निर्णय घेऊन बेकायदेशीररित्या ठरवून आणि बेकायदेशीर कारवाई करून मंदिर जमीनदोस्त केलं। याचा मागचा हेतू कुठला तरी एक स्वार्थाचा होता। बाजूला एक हॉटेलवाला होता, त्याला परमिशन देण्यासाठी आमच्या जैन बांधवांचा आणि तेथील रहिवाशांचा पूर्ण विरोध होता। परंतु त्या विरोधाला जुगारून त्या हॉटेल मालकाने
सरकारी अधिकाऱ्यांना आमिष देऊन ते मंदिर पाडलं आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या। त्याचसोबत आमचे धार्मिक धर्मग्रंथ हे रस्त्यावरती फेकले। अक्षरशः अतिशय निंदनीय गोष्ट त्यांनी केली। परमपिता परमेश्वर अशा यांना कठोर शासन करावं, या घटनेचा मी आज पूर्णपणे निषेध करत आहे। या निषेधापाठीमागचा हेतू एकच की आमचा जैन धर्म हा अतिशय धर्मप्रेमी आहे। धर्मप्रेमीबरोबर शांतताप्रिय, अहिंसेच्या मार्गाने चालणारा, कोणाचं मन न दुखावणारा आणि गेल्या 60 वर्षापासून तिथं हे मंदिर होतं, त्याचे सनदशीर कागदपत्र सुद्धा आहेत। त्याच्यानंतर 30 वर्षापूर्वी याच BMCने तिथे नवीन रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी रीतसर परवानगी दिली, तिथं रिकन्स्ट्रक्शन झालं। परंतु आपण जे म्हणतो ना की सगळेच अधिकारी तसे नसतात, परंतु काही बोटावर मोजण्या इतके जे असतात त्यांना खूप माज चढलेला असतो पैशांचा, आणि थोड्या पैशांसाठी ते बळी पडले आणि त्या हॉटेल मालकाच्या सोबत राहून हे मंदिर पाडण्याचं त्यांनी जे धाडस केलं त्याच्यासाठी परमेश्वर त्यांना कधीही माफ करणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, परवाची अतिशय दुर्दैव आणि अतिशय खराब घटना, पूर्ण जगामध्ये त्याची दुःखाची लहर निघाली आहे। त्या पहलगाम येथे काश्मीरमधील गेलेल्या पर्यटकांना अतिरेक्यांनी गोळ्या घालून धर्माच्या नावाने की तुम्ही कुठल्या धर्माचे आहेत असं विचारून त्यांना गोळ्या घातल्या। अतिशय निंदनीय गोष्ट, एक राक्षसी प्रवृत्तीचा तिथं प्रत्यय आला। त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत। आणि त्याचबरोबर बंगालमध्ये आपल्या हिंदू बांधवांना जो अत्याचाराचा परिणामाला समोर जावं लागलं त्याचाही आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत। त्या पहलगाम येथील अतिरेक्यांचा लवकरात लवकर आपल्या शासनाने, परमपूज्य मोदीजींनी, अमित शहांनी लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा, अतिशय कठोर शासन करावं, मी पूर्णपणे निषेध करतो। या प्रसंगी पिंपळनेर गावातील सर्व गणमान्य, एखंडे नाना, योगेश भाऊ व सर्व स्तरातील गणमान्य लोक उपस्थित राहिले, त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला। त्याचसोबत पिंपळनेर गावाने बंदसाठी पूर्ण प्रतिसाद दिला। त्याचसोबत मीडिया आणि शासकीय सर्व कर्मचारी, आपले पोलीस बांधव, पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी साहेब यांनी पूर्णपणे सहकार्य केलं। यांच्यासाठी मी त्यांचे पूर्णपणे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।